नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 12वा चॅप्टर बघतोय बघा. त्यातला स्वाध्याय 12.3 ला आपण सुरुवात करणार आहे, ज्यामध्ये आपल्याला भागाकार आणि गुणाकार यांच्यावरती शाब्दिक मिश्र उदाहरणे दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे बघा. आद्याने काय केलं, 48 फुलं टाकून 15 हार तयार केले. म्हणजे प्रत्येक हारामध्ये किती फुलं टाकले तिने? 48 फुलं टाकले. म्हणजे किती फुलं वापरले बघा? 48 गुणिले 15. करा बरं गुणाकार. 15 आठे 120, हातच्याला आले 12. 15 चोक 60, 60 आणि 12 72. म्हणजे 720 फुलं आद्याने वापरले. आता नेहाने काय केलं, तितक्याच फुलांचे म्हणजे किती फुलं? 720 फुलांचेच किती हार तयार केले? 12 हार तयार केले. तर आपल्याला विचारलाय तिने प्रत्येक हारात किती फुले गुंपली, म्हणजे या 720 ला 12 ने भागायला लागेल. मग पहा बरं, 12 सख 72, 2 2 गेला 0, 7 7 गेले 0, वरती उरलेला एक 0 आहे तो वरती ठेवून द्या. म्हणजे नेहाने काय केलं, प्रत्येक हारामध्ये जेव्हा 60 फुलं गुंफली तेव्हा तिच्याकडे 12 हार तयार झाले. 60 कितवा पर्याय आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न बघा. 8 जणांच्या रेल्वे तिकिटांसाठी 992 रुपये द्यावे लागतात. बघा, 992 रुपये जर का आपण दिले तर 8 जणांची तिकीट निघताय. म्हणजे जर का 992 ला आपण 8 ने जर का भागलं तर एका तिकिटाची किंमत मिळेल. करा बरं मग. 8 1 8, 9 8 गेले तर 1, त्यावरती उतरवला पण 9, 8 दुने 16, 9 6 गेले 3, 1 1 गेला 0, त्यावरती उतरवल्यात आपण वरती 2, 8 चोक किती झाले? 32, आणि 32 मधनं 32 गेले तर 0 उरले. म्हणजे एक तिकीट कितीला मिळालं? 124 रुपयाला मिळालं. आता किती प्रवाशांची तिकीट काढायची आपल्याला? 14 तिकीट काढायची आहे. म्हणजे याला 14 ने आपल्याला गुणायला लागेल. मग 14 चोक 56, हातच्याला आले 5, 14 दुने 28, 28 आणि 5 33, हातच्याला परत 3, 14 1 14, 14 आणि 3 17. म्हणजे किती रुपये लागले? 1736 रुपये त्या 14 प्रवाशांच्या तिकिटासाठी लागेल. म्हणजे तिसरा पर्याय काय तर अचूक आहे. तिसरा प्रश्न बघा. श्रीधरने दरमहा 245 प्रमाणे 36 हप्त्यात पैसे देऊन एक धुलाई यंत्र खरेदी केले. मग श्रीधरने काय केलं बघा, दर महिन्याला किती भरतोय तो? 245 रुपयाचा हप्ता भरतोय. असे किती हप्ते भरले त्याने? 36 हप्ते भरले. आणि 36 हप्ते भरून काय केलं, एक वॉशिंग मशीन किंवा धुलाई यंत्र खरेदी केलं. म्हणजे किती पैसे भरले त्याने? 36 ने गुणायला 245 ला. मग 6 पंचे 30, हातच्याला आले 3, 6 चोक 24, 24 आणि 3 27, हातच्याला आले 2, 6 दुनी 12, 12 आणि 2 14. इथे एक 0 देऊन देऊ बघा आपण. 3 पाचे 15, हातच्याचा 1, 3 चोक 12, 12 आणि 1 13, हातच्याचा परत 1, 3 दुनी 6, 6 आणि 1 7. दोघांची काय करा? बेरीज करा. मग 0 आणि 0 0, 7 आणि 5 12, हातच्याला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 3 8, 7 आणि 1 8. म्हणजेच काय? 8820 रुपयाचं धुलाई यंत्र किंवा वॉशिंग मशीन त्याने घेतलं. आता आपल्याला सांगितलंय की त्याला आता 36 हप्त्याऐवजी जर का त्याने 30 हप्त्यात जर काही पैसे चुकवायचं ठरवलं असतं तर कितीचा हप्ता आला असता? म्हणजे या पूर्ण रकमेला काय करायचं आपल्याला? 30 ने भाग द्यायचा आहे. तेव्हा आपल्याला दर महिन्याला हप्ता जेवढा भरायला लागेल त्याची किंमत आपल्याला मिळेल. मग करा बरं. 30 दुने 60. बघा, 8 0 गेले 8,
8 6 गेले 2. त्याच्यावरती घेतला आपण बघा किती आता 2. मग काय 30 नम किती झाले 270. 2 0 गेला 2. 8 7 गेले 1. 2 2 गेले तर 0. त्याच्यावरती पुढचा उतरवला आपण 0. 30 चोक किती झाले 120. आणि 120 मधनं 120 गेले तर काय उरताय 0 उरताय. म्हणजे काय उत्तर आलं आपलं 294 रुपयांचा हप्ता त्याला भरायला लागेल. जर का त्याला ते पैसे 36 हप्त्यांच्या ऐवजी 30 हप्त्यांमध्ये परत चुकवायचे असतील तर 294 कितवा पर्याय आपला पहिला पर्याय जो आहे. चौथा प्रश्न आहे बघा. एका खोक्यात 6 सफरचंदे याप्रमाणे काही सफरचंदे 72 खोक्यांमध्ये भरली. बघा एका खोक्यामध्ये किती सफरचंद टाकतोय आपण 6. अशी किती खोके भरताय 72. म्हणजे एकूण सफरचंद काढायला आपल्याला त्या 72ला 6 ने गुणायला लागेल. मग 6 दुनी 12. हातच्याला 1. साईन साथे 42. 42 आणि 1 43. म्हणजे 432 सफरचंद त्यांनी खोक्यात भरली. आता काय सांगितलं हीच 432 सफरचंद एका खोक्यात किती भरायची आहे 8. तर किती खोके भरतील मग 8 ने भाग द्या. 8 पंचे 40. 3 0 गेले 3. 4 4 गेले 0. त्यावरती उतरवले 2. 8 चोक 32. 2 2 गेला 0. 3 3 गेले 0. म्हणजे जर का त्या सफरचंदांना आपण एका बॉक्समध्ये 8 याप्रमाणे जर का भरलं तर ती भरायला किती खोके लागतील आपल्याला 54 खोके लागतील. 54 आपला कितवा पर्याय आहे बघा. इथं तिसरा सुद्धा आलेला आहे आणि चौथा सुद्धा आलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक झालेली बघा ती. तर त्यापैकी कोणताही ऑप्शन तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे आपण तिसऱ्याला टिक करू. 5वा प्रश्न बघा. एका सहलीसाठी प्रत्येकी 800 रुपये याप्रमाणे 50 जणांनी वर्गणी दिली. मग एका ठिकाणी सहलीला जायचंय. एका विद्यार्थ्याकडनं किती घेतले 800 रुपये. असे किती विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले 50 विद्यार्थ्यांनी केले. मग लिहून घ्या बरं किती शून्य आहे 1 2 3. म्हणजे 3 शून्य आपण लिहून देऊ. आणि 5 8 किती होतात 40. म्हणजे 40,000 रुपये सर्वांनी जमा केले. किती खर्च झाला आता याच्यातनं 36,000 रुपये खर्च झाले. मग याच्यातनं आपण काय करू आता 36,000 रुपये काय करून घेऊ वजा करून घेऊ. सहलीसाठी हे खर्च झाले. इथे येतील 0. इथं पण 0. इथं पण 0. शून्यातनं 6 जात नाही म्हणून 10 करायला लागतील. आणि इथे 4चे होऊन जातील 3. 10तनं 6 गेले तर मग 4. आणि 3तनं 3 गेले तर 0. म्हणजे किती उरले आपल्याकडे आता 4,000 रुपये उरले. आता ही जी उरलेली रक्कम होती म्हणजे हे जे उरलेले 4,000 होते ते सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटले. म्हणजेच किती जण सहभागी झाले होते 50 जण. मग 50 जणांना समान वाटायचं असेल तर याचे 50 भाग करायला लागतील. म्हणजे 50 ने भागायला लागेल. मग पहा बरं 50 8 किती झाले 400. इथं उरले 0. वरचा एक 0 आहे तो इथं वरती देऊन दिला. म्हणजे प्रत्येक जणाला किती रक्कम परत मिळेल 80 रुपये परत मिळतील. कितवा पर्याय चूक आहे चौथा पर्याय चूक आहे. 6वा प्रश्न बघा. एका वर्गातील 52 विद्यार्थ्यांनी रुपये 30 प्रमाणे वर्गणी गोळा केली. मग वर्गात किती विद्यार्थी होते 52. किती वर्गणी जमा झाली पूर्ण काढायचं असेल तर एका जणाने जमा केले होते 30. याने गुणा झाला. 0 होता म्हणून 0 ठेवून दिला. 3 दुनी 6 आणि 3 5 15. म्हणजे 1560 रुपये त्यांचे जमा झाले. त्यांनी काय केलं 60 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांनी खरेदी केलं. म्हणजे या 1560 रुपयाला काय केलं त्यांनी बघा 1560 रुपये जे जमा झाले होते याच्यामधून एक वस्तू त्यांनी 60 रुपयाची घेतली आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी ती दिली. गरजू विद्यार्थी म्हणजे ज्यांना त्याची गरज होती
ज्यांच्याकडे पैसा नव्हता ती वस्तू घ्यायला त्यांना घेऊन दिली. मग किती रुपयाची घेऊन दिलेली आहे? 60 रुपयाची. मग किती जणांना लाभ मिळेल, म्हणजे किती जणांना ती वस्तू भेटेल? या पूर्ण रकमेला काय करा, 60 ने भाग द्या. म्हणजे येणारं उत्तर आपल्याला ते जेवढे विद्यार्थी त्यांना लाभ मिळाला ते असेल. मग करा बरं. 60चा पाढा म्हणा बरं. 60चा पाढा म्हणायपेक्षा इथला शून्य आपण कट करून घेऊ. मग 6 दुने 12, 15तनं 12 गेले तर 3, त्यावरती उतरवला आपण 6, 6 6 36, उरले 0. म्हणजे ते 60 रुपये किमतीचं जे शैक्षणिक साहित्य खरेदी केलं होतं त्याचा लाभ किती विद्यार्थ्यांना मिळाला? मग 26 विद्यार्थ्यांना मिळाला. कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय आपला अचूक आहे. 7वा प्रश्न बघा. एका किराणा दुकानदाराने प्रत्येकी 35 किलोग्रॅम तांदूळ असणारी 50 पोती खरेदी केली. किराणा दुकानदाराने काय केलं? एका पोत्यामध्ये 35 किलो तांदूळ आहे. अशी किती पोते घेतोय तो? 50 पोते घेतोय. म्हणजे टोटल किती किलो तांदूळ त्याच्याजवळ आला? 0 होता बघा. 0 तसा 5 5 25, 7 आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणजे 1750 किलो एवढा तांदूळ त्याच्याकडे आला. त्याने काय केलं? आता 10-10 किलो वजनाच्या पिशव्या तयार केल्या. म्हणजे हा 1750 जो होता याला काय करायला लागेल आपल्याला? ह्या 10ने काय करायला लागेल? भागायला लागेल. मग करा बरं. इथला एक 0, इथला एक 0 काय झाला आपला? कट झाला. काय उत्तर आलं आपलं? 175 भागिला 1. भागिला 1 म्हणजे तीच संख्या. म्हणजे काय उत्तर आलं? 175 पिशव्या त्याच्या तयार झाल्या असतील. 175 कितवा पर्याय आहे आपला? दुसरा पर्याय जो आहे. 8वा प्रश्न बघा. 3.5 डझन चिकूंची किंमत 210 आहे. 3.5 डझन म्हणजे काय? 1 डझन किती असतात? 12. 2 डझन म्हणजे 24. 3 डझन म्हणजे झाले 36. आता 3.5 डझन म्हटले आहे म्हणजे याच्यामध्ये 36 मध्ये 6 मिळवायला लागतील. अर्धा डझन म्हणजे किती? 6. मग पावर 36 आणि 6 किती झाले? 6 12. चला 1 1 आणि 3 4. म्हणजे 42 चिकू किती रुपयाचे घेतलेले आहे? 210चे. करा बरं. मग या 210ला 42 ने भाग द्या. म्हणजे एका चिकूची किंमत मिळेल आपल्याला. मग 42 5 किती होता? 210. उत्तर आलं 0 0. खाली बाकी 0 येते. म्हणजेच एक चिकू कितीचा आला आपला? 5 रुपयाचा आपल्याला मिळाला. आता किती चिकू घ्यायचे आहे? 1.25 डझन. 2 पूर्ण नाही झाले बघा. मग 1 डझन म्हणजे किती असतात? 12. 1.5 डझन घ्यायचं असलं तर याच्यात 6 मिळवायला लागतील. म्हणजे किती झाले? 18. आता 1.25 म्हणजे अर्धा डझन म्हणजे 6 असतात. पावभाग म्हणजे 3. म्हणजे परत याच्यात 3 मिळवा. म्हणजेच काय? आपल्याला 1.25 डझन चिकू जर का काढायचे असतील तर 18 आणि 3 किती झाले? 21 चिकू खरेदी करायचे आपल्याला. मग 21 चिकू घ्यायचे आहे. एक चिकू किती झाला आपला? 5 रुपयाचा. मग करा बरं. 5 1 5. 5 दुने 10. म्हणजे किती रुपयांचे आले ते 21 चिकू किंवा 1.25 डझन चिकू? 105 रुपयांचे आले. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न बघा. आपल्याला दिलेल्या कंसामध्ये 85 गुणिला 21 भागेला एक चौकटी दिलेली आहे आणि इकडे उत्तर आहे 119. मग काय करायचं बघा. इकडे 85 गुणिला 21 जसंच तसं राहू दे. हा चौकटी किंवा बॉक्स इकडे भागाकार करतोय. तो इकडे येऊन काय करेल? ह्या 119 सोबत गुणाकार करेल. इकडे काय करा? या चौकटीला जसंच तसं राहू देऊ आपण. इकडे काय होतं? 85 गुणिला 21 आणि हे 119 इकडे गुणाकार करताय. इकडच्या बाजूला आले की काय करतील? भागाकार करतील. म्हणजे त्यांना खाली छेदामध्ये आपल्याला लिहायला लागेल. मग बघा इथे आपल्याला आकडेमोड करायला लागेल. कोणता असा पाढा आहे ज्याच्यामध्ये
85 सुद्धा येतात आणि 119 सुद्धा येतात. 17चा पाढा आहे बघा. 17 5 85 आणि 17 7 119. परत काय होईल? 7च्या पाढ्यामध्ये 7 1 1 7 आणि 7 त्रिक 21. इथं काय केलं बघा आपण? असा पाढा शोधला ज्या पाढ्यामध्ये 85 पण येत आहे. वरची आणि खालची संख्या आली पाहिजे बघा. एक तर 85 एक तर 119 झाले पाहिजे किंवा एक तर 21 किंवा 119 झाले पाहिजे. मग 21 119 येत नाहीये. आपल्याला 85 119 येत आहे. कोणत्या पाढ्यात? 17च्या पाढ्यात हे 85 येतात 5 नंबरवर, 119 येतात 7 नंबरवर. तसाच 7च्या पाढ्यामध्ये 7 येतात 1 नंबरवर आणि 21 येतात 3 नंबरवर. म्हणजे काय उरलं आपल्याकडे? फक्त आता इथं उरलेला आहे 5, इथं उरलेला आहे 3 आणि इकडे उरलेला आहे फक्त काय आपला बॉक्स किंवा चौकटी. म्हणजेच चौकटीची किंमत काय आली? 5 त्रिक 15. 15 कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय जो आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्वाध्याय आणि हे चॅप्टर सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.